time मी हे लक्षात ठेव. अरे ऋषी सातारा म्हणतात मला. आणि या सातारा जिल्ह्याचं ऐतिहासिक भूमी असलेल्या जावळीचं हे गोविंद पथक तुम्हा सर्वांसमोर या ठिकाणी हे थर लावते. या थरासाठी एकदा मनापासून कौतुक आहे, त्यांचं अभिनंदन आहे. मंडळी, या भारत देशानं महाराष्ट्राचे सुभेदार तानाजी मालुसरे बघितले. या देशानं छत्रपती शिवरायांचे स्वामिनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे बघितले. या महाराष्ट्रानं नव्हे तर या जगानं छत्रपती शिवरायांसाठी लढणारा शिवा काशीद आणि जिवाजी महाले बघितले. त्याचप्रमाणे यसाजी कंक बघितले, हिरोजी इंदलकर बघितले. त्याप्रमाणेच हे शूर योद्धे आजच्या काळामध्ये दहीहंडीचा थरार दाखवणारे हे शूर योद्धे सुद्धा तुम्ही आम्ही सगळेजण आज या ठिकाणी याच देही डोळा पाहतो आहोत. या निमित्तानं दक्षिण जावलीचं हे पथक 1, 2, 3, 4 आणि 5 थरांची पुन्हा एकदा सलामी देत आहे. एकदा या जावळीच्या भागांसाठी पुसेगावकरांच्या मनापासून दाद म्हणून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. जावळीच्या या गोविंदांचं जय श्रीकृष्ण जय शिवराय, त्यांचं मनापासून अभिनंदन. दक्षिण जावलीचं हे पथक आहे, त्यांची ही सलामी पुन्हा एकदा आपण सगळेजण अनुभवतो आहोत. केवळ 300 मावळे घेऊन कोंढाणा जिंकणारा, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून या विश्वापुढं एक वेगळा आयाम रचणारा तानाजी मालुसरे हा छत्रपती शिवरायांचाच मावळा होता. आणि याच मावळ्यांनी ही महाराष्ट्राची माती एक सुवर्णमय केली, ऐतिहासिक बनवली, शौर्यमय केली. आणि हीच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा शौर्य कलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे दहीहंडी उत्सव सर्वत्र होत असतात. आज ईगल ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला हा दहीहंडी उत्सव विविध कलाकारांच्या समोर या ठिकाणी त्यांच्या साक्षीनं आपण पाहतो आहोत. त्या कलाकारांचं आणि या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व गोविंदांचं मनापासून असं सगळ्यांनी हातवर करायचं आणि हाल घेऊन नसायचं हातवर. जसं गाणं वाजन तसं उडी मारायची. कमान 1 2 3 जम्प 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 डंबडंग 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 डंबडंग. Mangesh.
ती फुगीरपणाच्या माता करीतो फुगीर त्या या ठिकाणी आता महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी श्रावणी मुंबईकर यांचं